हा सगळा म्हणजे त्यांच्याकडे जी प्रखर बुद्धिमत्ता होती त्याच्याबरोबरीनंच त्यांचा EQ म्हणजे त्यांचा भावनांक हा अतिशय उच्च दर्जाचा होता. म्हणजे एखाद्या संताला सुद्धा लाजवेल या पद्धतीची त्यांची शांतता आणि ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जाणं. त्यांना हे जाणवलं होतं की आपल्या समाजाचं उत्थान करायचं असेल तर आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना शिक्षणाच्या त्यांनी कधीही आड येऊ दिलं नाही. आणि जेव्हा आपण पाहतो की त्यांच्या समाजासाठी त्यांनी दिलेला सुद्धा जो मुख्य संदेश आहे तो शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तुम्हाला शिक्षणाशिवाय संघटन करता येत नाही, संघटन केल्याशिवाय संघर्ष करता येत नाही, हा त्याच्यामागचा त्यांचा उद्देश होता. तर हे या पद्धतीनं म्हणजे एवढं वाईट पद्धतीची वागणूक मिळालेलं आयुष्य असतानासुद्धा त्याच्यातून एक क्रिएटिव्ह एनर्जी तयार करणं, त्या क्रिएटिव्ह एनर्जीचा स्वतःच्या पर्सनल उत्थानासाठी उपयोग करणं, त्याच्या सोबतीनं इतर आपल्या समाज बांधवांच्या उत्थानासाठी उपयोग करणं, देशाच्या प्रगतीसाठी त्याचा योगदान देणं, हे जमणं येऱ्या गबाळ्याचं काम नक्कीच नाही. म्हणजे त्यासाठी प्रचंड प्रज्ञा त्या माणसामध्ये असावी लागते आणि ती प्रज्ञा त्यांच्यामध्ये होती. म्हणजे हे महत्त्व तुम्हाला एक छोटीशी मी माझ्या घरामध्ये चर्चा करत होतो हे सगळं वाचत असताना काय की आपल्याकडं सामाजिक अभिसरणाची जी काही प्रोसेस असते, सामाजिक बदल जे घडतात त्याची गती ही नेहमी खूप स्लो असते. सामाजिक बदल पिढ्यांमध्ये जेव्हा पिढ्यानपिढ्या जातात तेव्हा काही बदल स्वीकार होतात. आणि आंबेडकरांचं मोठेपण जर सगळ्यात मोठं कशाचं असेल तर जी काही ही चातुर्वर्ण्य व्यवस्था होती, जे काही हा अस्पृश्यवाद होता, ही सगळी व्यवस्था याचा कालावधी जवळपास 5000 वर्षांचा आहे. वेदांच्या निर्मितीपासूनचा, मनुस्मृतीच्या निर्मितीपासूनचा. आणि 5000 वर्षांपासून जे सगळी समाजव्यवस्था चालत आली होती ती समाजव्यवस्था त्यांनी 30 वर्षामध्ये बदलली. हे कुठल्याही सामान्य माणसाला शक्य असलेली गोष्ट नाही. कारण की ते जवळपास 30व्या वर्षी आले, 65व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. आल्यानंतर हळूहळू त्यांचं नंतर काम सुरू झालं. ह्या सगळ्या ते 30 वर्षामध्ये 5000 वर्षापूर्वीचे संस्कार उलथवून टाकणं म्हणजे आज आपण ज्या एका भारतीय संविधानाच्या राज्यघटनेच्या ज्याच्यामध्ये अनेक कलमं या अनुषंगानं समाविष्ट केली झाली. आज अस्पृश्यता हा गुन्हा आपण समजतोय, एकमेकांना उचनीच आपण दाखवू शकत नाही. तर हे सगळी समानतेचे अधिकार जे आपल्याला मिळाले त्याच्यासाठी त्यांनी घेतलेलं शिक्षण, त्यांनी घेतलेला हा सामाजिक पुढाकार आणि त्यांनी त्यांचं वेचलेलं आयुष्य, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या उत्थानासाठी. म्हणजे आजसुद्धा 100% आपल्याला असं म्हणता येत नाही की प्रत्येक सवर्णाच्या डोक्यातून जात गेली असेल किंवा ती गेलेली नाही, हे सत्य आपल्याला मान्य करावं लागेल. पण या सगळ्या ज्या पद्धतीनं त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचत आहेत आपल्याला ते पटत नसलं तरी मान्य करणं मात्र कंपल्शन झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला एकमेकांच्या सोबतीनं एका इक्वॅलिटीच्या पदावर बसावं लागतं. इक्वॅलिटी आपल्याला मानावी लागते आणि याच्यामागे त्या सगळ्या महामानव आहे. आणि याच्यामुळं त्यांच्यासारखा नेता जगभरामध्ये ते अतिशय उच्च दर्जाचे नेते हे आपल्याला मान्य करावं लागतं. आणि मग हे सगळं कुठून त्यांना मिळालं तर ते जेव्हा शालेय जीवनामध्ये होते त्यावेळेस त्यांना त्यांच्या 4थी ज्यावेळेस ते पास झाले त्यांच्या समुदायामध्ये 4थीपर्यंत शिकलेला एकमेव विद्यार्थी म्हणून त्यांच्या सगळ्या समुदायानं त्यांचा खूप मोठा सत्कार केला. आणि त्या सत्कारामध्ये त्यांच्या वडिलांच्या एका मित्रांनी जे शिक्षक होते त्यांनी त्यांना एक पुस्तक भेट दिलं. ते पुस्तक होतं बुद्धांचं जीवनचरित्र. आणि तेव्हापासून त्यांनी बुद्धांचा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग ते बुद्ध तत्त्वज्ञान ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्या जगण्यामध्ये वागण्यामध्ये स्वीकारलं आणि त्याच्यापासून त्यांना ह्या सगळ्या एनर्जीज मिळालेल्या आपण जर रिट्रोस्पेक्टिव्हली पाहिलं तर आपल्याला नक्की दिसून येतील. 1932मध्ये पहिल्यांदा आंबेडकरांनी डिक्लेअर केलं की मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो आहे पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. हे त्यांनी केलं होतं 1932मध्ये. आणि त्यांनी जेव्हा हे वक्तव्य केलं त्यावेळेस खूप मोठा गदारोळ झाला की 16% जनता जर हिंदू धर्मातून बाहेर पडून दुसऱ्या धर्मात गेली तर किती सारं आकांड तांडव होईल. आणि त्याच्यावर मग खूप सारे वाद झाले, खूप सारे मतमंद. पण आंबेडकरांनी घाई केलेली आपल्याला दिसत नाही. आणि त्यांनी 32मध्ये हे सांगितलं आहे पण ॲक्च्युअल त्यांनी जे कन्व्हर्जन केलेलं आहे
ते 14 ऑक्टोबर 1956ला कन्व्हर्जन केलेलं आहे. म्हणजे तब्बल 20 म्हणजे जवळपास 32 वर्षांचा 22 ते 24 वर्षांचा कालावधीमध्ये गेलेला आपल्याला दिसतो. म्हणजे तोपर्यंत त्यांनी परत हिंदू धर्माला तो वेळ दिला की आम्हाला द्या इक्वॅलिटीची संधी. पण जेव्हा ते मिळत नाही आणि जेव्हा त्यांना कळालं की आता माझं आयुष्य फार उरलेलं नाही आहे, त्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. 14 ऑक्टोबर 1956ला त्यांनी दीक्षा घेतली आणि 6 डिसेंबर 1956ला म्हणजे अगदी 2 महिन्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं हे सगळं आयुष्य या पद्धतीनं त्यांनी व्यतीत केलं. त्यांच्या अभ्यासाचा जर तुम्ही आवाका बघितला, जेव्हा त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही धर्म बदलणार आहे, तर त्यावेळी इतर सर्व धर्माचे लोक त्यांना धर्मगुरू त्यांना येऊन भेटायला लागले की तुम्ही आमच्या धर्मामध्ये या, तुम्हाला आम्ही इक्वॅलिटी देऊ, संधी देऊ, राजकीय संधी देऊ, सामाजिक उत्थानाच्या संधी देऊ, इक्वॅलिटीचं हे देऊ. मुस्लिम्स येऊन भेटले, जैन येऊन भेटले, ईसाई येऊन भेटले. तेव्हा त्यांना ईसाई काही धर्मगुरू त्यांना भेटण्यासाठी आले. त्यांना सांगितलं किंवा आमच्या ईसाई धर्मामध्ये तुम्ही या, आम्ही तुम्हाला इक्वॅलिटीची संधी देऊ. त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की कशावरून सांगताय असं तुम्ही? नाही, आमच्या बायबलमध्येच ते लिहून ठेवलेलं आहे की सर्व माणसं इक्वल आहेत. त्यांनी त्यांना प्रश्न विचारले की कुठल्या बायबलबद्दल सांगताय, कुठल्या बायबलचं तुम्ही उदाहरण देताय मला? म्हणजे होली बायबलचं उदाहरण देतं. म्हणजे की बायबलची 6 संस्करणं आहेत, त्यातल्या नेमक्या कुठल्या संस्करणांमधल्या कुठल्या ह्याच्यामधून तुम्ही मला ही बाब सांगताय? किंवा अजून बायबलवरची इतर जी सगळी पुस्तकं आहेत, त्याच्यावरच्या समीक्षा आहेत, टीका आहेत, त्या 7-8 पुस्तकांचे त्यांनी नावं घेतली आणि सांगितली याच्यापैकी नेमकं कुठून हे तुम्ही मला सांगताय? एवढी पुस्तकं तर त्या ईसाई धर्मगुरूंनीसुद्धा वाचलेली नव्हती बायबलवरची. म्हणजे हा त्यांचा म्हणजे त्यांनी जगातल्या सगळ्या धर्मांचा, त्यांच्या विचारधारांचा, ते कसे निर्माण झाले, त्यांच्या विचारधारा काय आहेत, ते काय मांडतात, का मांडतात, त्याच्यामधून काय निर्माण होतं, काय गोष्टींचे प्रश्न आहेत, ह्या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर जेव्हा त्यांना वाटलं की बौद्ध धर्म हा एकमेव धर्म आहे की ज्याच्यामध्ये कुठंही इनइक्वॅलिटीला थारा नाही, कुठंही उच्च नीचता नाही, आणि हा धर्म फक्त आणि फक्त आचरणात आणण्याचा धर्म आहे, त्याच्यामध्ये कुठल्या ईश्वराला थारा नाही, तुम्ही केलेल्या पूर्वीच्या कर्माचं फळ तुम्ही भोगताय असं कोणी म्हणत नाही, किंवा या जन्मातल्या कर्माचं फळ तुम्हाला पुढच्या जन्मात मिळणार आहे असं कोणी सांगत नाही. जे काही आहे ते हिअर अँड नाऊ आहे. हा तुमचा जन्म, इथं तुम्ही जगणार, इथं तुम्ही जे काही कराल त्याची फळं इथंच भोगणार, आणि तुम्हाला जर मोक्ष हवा असेल तो सुद्धा तुम्हाला इथंच मिळणार. हा असा सांगणारा धर्म त्यांना पटला आणि त्यांनी ते बौद्ध धर्मामध्ये कन्वर्ट होण्याचा निर्णय घेतला. 1:04 झालेत. मी मागचे 30 मिनिटापेक्षा जास्त आंबेडकरांविषयी बोलतो आहे. एक 10 मिनिट मी फक्त बुद्धांविषयी बोलेन, एक 5 मिनिटांचा संदर्भ मग आपल्या आयुष्याला त्याच्याबद्दल कसा जोडता येईल याच्याविषयी आपण बोलूयात. ज्यावेळेस आपण गौतम बुद्ध, म्हणजे इथं तुम्ही 2 जे समोर तुमच्या पोस्टर आहे तर त्याच्यावर आंबेडकरांचं नाव लिहिताना असं लिहिलं गेलेलं आहे की परमपूज्य बोधिसत्व. तर बोधिसत्व म्हणजे काय आणि बुद्ध म्हणजे काय? बोधिसत्व म्हणजे जो बुद्ध होण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करतोय, प्रयत्नशील आहे, तो व्यक्ती म्हणजे बोधिसत्व. आपण आता सर्वजण आंबेडकरांच्या प्रेमापोटी त्यांच्या मागे बोधिसत्व हे लावतो. आंबेडकरांनी स्वतःला कधीही बोधिसत्व म्हणवलेलं नाही आहे, ते स्वतः तसं म्हणत नाहीत. पण जो बोधिसत्व म्हणजे बुद्ध होण्याच्या मार्गावर कार्यरत असलेला तो बोधिसत्व. सिद्धार्थ गौतम हा एका राजकुलात जन्मलेला राजपुत्र होता आणि तो खूप ऐशो आरामात वाढला, त्याला सगळ्या सुविधा उत्पन्न होत्या. पण जसा जसा तो मोठा होत गेला आणि आजूबाजूला पाहत गेला तेव्हा त्याला खूप साऱ्या इनइक्वॅलिटीज दिसल्या, खूप सारी दुःख आपल्या आजूबाजूला आहेत असं दिसलं, आणि त्या सगळ्या दुःखाने तो खूप व्यतीत झाला. त्यावेळेस बरीचशी युद्ध व्हायची, ते शाक्य कुलामधले होते आणि त्यावेळेस त्या बाजूच्या एका कुलासोबत त्यांचा युद्ध चाललेलं होतं. खूप सारे छोट्या मोठ्या बेसिक गोष्टींवर त्यांचे मतभेद होते आणि त्याच्यावरून युद्ध चालले होतं आणि ते युद्ध त्यांना मान्य नव्हतं. जेव्हा त्या युद्धाची सुरुवात झाली त्यावेळेस त्यांनी त्याचा प्रखर विरोध केला. जेव्हा
त्यांचं कुणीही ऐकलं नाही. त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला की मी या वातावरणात राहू शकत नाही, मला माणसाच्या दुःखाचं कारण माझ्या आजूबाजूला घडत असलेलं मला पाहायचं नाही, मला माणसं दुःखात का आहेत आणि त्या दुःखावरचा काय उपाय आहे याचा शोध घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी मी बाहेर पडतो आहे, असं म्हणून सिद्धार्थ गौतम घराच्या बाहेर पडला. आणि त्यानंतर खूप फिरला, खूप साऱ्या लोकांना भेटला. पुढचे 7 वर्ष तो फक्त वेगवेगळ्या विचार प्रथांचा अभ्यास करण्यामध्ये, वेगवेगळ्या धर्मगुरूंना भेटण्यामध्ये, त्यांच्याकडून शिक्षण घेण्यामध्ये, त्यांची विचारधारा काय, आणि तो प्रत्येक ठिकाणी जाऊन हेच की तुमच्याकडून मला काय मिळेल, तुमच्याकडून मला काय मिळेल. त्याने वेगवेगळ्या मार्गाने तपश्चर्या केल्या आणि हे सगळं 7 वर्ष करत असतानासुद्धा त्यांना कुठेच दुःख कसं दूर करायचं याच्याविषयी ज्ञान मिळत नव्हतं. आणि मग हा सगळा प्रवास केल्यानंतर जेव्हा ते त्या बोधिवृक्षाखाली येऊन बसले आणि तो शेवटचा जो त्यांचा 4 सप्ताहाचा कालावधी त्यांनी बोधिवृक्षाखाली समाधी अवस्थेत घालवला, ती समाधी अवस्था जी होती जिथं त्यांना ज्ञान प्राप्त झालं असं आपण मानतो, जाणतो. तर ते ज्ञान प्राप्त झालं, ते काय असं बसले आणि ज्ञान प्राप्त झालं असं होत नसतं. कुठलंही ज्ञान प्राप्त होण्यासाठी त्या समाधी अवस्थेला असं म्हणलं की त्यामध्ये परत 4 अवस्थांमधून ते गेले. पहिला अवस्था होता विवेक आणि विश्लेषणाचा, म्हणजे आजपर्यंत त्यांनी जे जे पाहिलं, जे जे ऐकलं, जे जे आत्मसात केलं, ज्या ज्या पद्धतीने दुःखाचा आणि त्याच्या कारणांचा आणि त्याच्या उपचाराचा शोध घेतला, त्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी स्वतःच्या विवेकाने त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या चित्ताची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मनोनिग्रह केला आणि समचित्तता या दोघांना सोबत घेतला आणि त्याच्यामधून जो पुढे त्यांना गवसलं ते ज्ञान, आणि ते ज्ञान म्हणजे त्यांना अविद्येचं कारण सापडलं की आपल्याला दुःख, जगामध्ये दुःख आहे ही अवस्था मान्य होणं आणि त्या दुःखाचा पर्याय आपल्याला शोधायचा आणि त्याच्यावर मार्ग असतो याच्याबद्दलचं अज्ञान म्हणजे अविद्या असं ते म्हणतात. आणि त्याच्यावरचा मार्ग कळणं म्हणजे विद्येची प्राप्ती, म्हणजेच ज्ञान प्राप्त होणं आणि म्हणजेच ती प्रज्ञा जागृत होणं आणि म्हणजेच तो मनामधला ज्ञानाचा सूर्य प्रकाशित होणं. त्याला आपण म्हणतो की ते स्वयंप्रकाशित झाले आणि ते बुद्धत्वाला पोचले जेव्हा त्यांना ते सगळं कळालं. आणि म्हणून ते त्या झाडाखाली बुद्धत्वाला पोचले, म्हणून त्या झाडाला बोधिवृक्ष असं संबोधन देण्यात आलं. आणि मग म्हणजे हे सगळं एका रात्रीत घडलं नाही, अनेक वर्षांचा अभ्यास आणि त्याचा सांगोपांग त्याचं विश्लेषण जेव्हा त्यांनी केलं, त्यांना कळालं की जगातले जे सध्या वास्तवामध्ये असलेले जे धर्म आहेत ते एकतर खूप सारे कल्पनाविलासावर आधारित आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. त्यातला एक कल्पनाविलास आहे तो म्हणजे ईश्वराचं अस्तित्व, ज्याला कुणीच कधीच पाहिलेलं नाही, अनुभवलेलं नाही. दुसरा कल्पनाविलास आहे तो आत्म्याचं अस्तित्व. आणि मग ज्या काही सगळ्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत की तुमचं आजचं जीवन जे आहे ते सगळं तुमच्या पूर्वजन्मीच्या कर्मामुळे तुम्हाला मिळालेलं आहे, परत जे मिळाले आहे ते तुम्हाला बदलता येत नाही, या जन्मातले कर्म परत तुमचं पुढचं जन्म अफेक्ट करणार आहेत. मग एकतर कुठला तरी ईश्वर किंवा कुठला तरी प्रेषित, वेगवेगळ्या धर्मांमध्ये म्हणजे ईसाई धर्मामधला प्रेषित हा येशू ख्रिस्त आहे, मुस्लिम धर्मामधला प्रेषित मोहम्मद आहे. तर यांची आवश्यकता तुम्हाला तुमच्या दुःखातून निवारण करण्यासाठी लागेल अशा पद्धतीनं सांगणारे हे धर्म आहेत. तर हे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीत, म्हणून मला माझा स्वतःचा धम्म, ते परत धर्म आणि धम्म याच्यामध्ये परत डिफरन्स करतात. आणि त्यांनी धम्म स्थापन केला. ते असं म्हणाले की त्या धम्माची म्हणजे त्यांनी काय स्वीकारलं ह्या सगळ्यामधून, त्यांनी ह्या सगळ्यांमधून हे स्वीकारलं, त्यांनी या सगळ्या गोष्टीचा प्रमुख आपल्या चित्ताला मांडलं. माझं चित्त म्हणजे माझं मन, माझ्यामधलं चैतन्य, याला त्यांनी चित्त म्हटलेलं आहे. आणि माझं चित्त हे केंद्रस्थानी आहे आणि जे काही घडतं ते माझ्या चित्तामुळं होतं. माझ्या चित्तामध्ये जे विचार आणि विकार निर्माण होतात त्याचा परिणाम म्हणून चांगल्या किंवा वाईट गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडतात. त्यामुळे चित्त हे केंद्रस्थानी आहे, त्याचं कुठंही मागचं कनेक्शन नाही आणि पुढचं कनेक्शन नाही आहे. दुःखाचं अस्तित्व आहे
जे काही चांगलं निर्माण होतं ते माझ्या चित्तातून निर्माण होतं, जे काही वाईट निर्माण होतं ते पण माझ्या चित्तातून निर्माण होतं. त्यामुळं बाहेरच्या बाजूला ज्या काही घडणाऱ्या घटना असतात त्या माझ्या चित्तावर परिणाम करतात आणि मग ते माझ्या चांगल्या वाईटाला इन्फ्लुएन्स करतात. आता याला आम्ही जेव्हा आमच्या आजच्या मानसशास्त्राशी जोडतो या गोष्टीला, तर मी अल्बर्ट एलिस शिकवतो किंवा मी अल्बर्ट एलिसची थेरपी फॉलो करतो, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. त्याच्यामध्ये अल्बर्ट एलिस असं म्हणतो की आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं घडतं किंवा वाईट घडतं त्याला आपल्या बाहेर घडणाऱ्या घटना, परिस्थिती किंवा इतर व्यक्तींचं वागणं हे रिस्पॉन्सिबल आहे असं आपण मानून चालत असतो. पण ते फक्त कारण आहेत. ज्या काही घटना घडतील, जे काही समोरचा व्यक्ती वागेल, जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये मी जसा विचार करतो तसे माझ्यावरचे परिणाम घडत असतात. त्यामुळे माझं चित्त त्याच्यासाठी म्हणजे आजचा हा म्हणजे मागच्या शतकातला हा मानसशास्त्रज्ञ जे सांगतो आहे ते गौतम बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे आपलं चित्त हे महत्त्वाचं आहे, ते कारणीभूत. म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनी आपण व्यथित होतो असं आपलं म्हणणं असतं, पण बुद्ध म्हणतात की आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना माझं मन, माझं चित्त कसा रिस्पॉन्स देतं याच्यावर माझ्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे, चांगला की वाईट, हे ठरत असतं. आणि मग त्या चित्ताची शुद्धता ही माझ्या जीवनाचं ध्येय असायला हवं. मग माझ्या आयुष्यातलं दुःख जर मला दूर करायचं असेल तर माझं चित्त शुद्ध होणं, आणि मग त्याच्यासाठी मग त्यांनी पुढचे 3 गोष्टी सांगितल्या की पावन पथ काय आहे, अष्टांग मार्ग काय आहे आणि पारमिता काय आहेत, ज्याला तुम्ही फॉलो केलं तर तुमच्या आयुष्यातलं दुःख दूर होईल असं बुद्ध सांगतात. आणि बुद्धाचा हा पावनपथ म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही तयार होताना, व्यक्ती म्हणून ज्यावेळेस तयार होता तर तुमच्या जगण्याचे काही मापदंड असायला पाहिजेत असं बुद्ध सांगतात. आणि ते मापदंड हा पावनपथ आपल्याला देतो. हा कॉमन सेन्स आहे जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे बुद्धांनी सांगितलेला पावनपथ काय आहे तर त्याच्या 5 बाजू सांगितल्यात, त्यांच्याला आपण पंचशील म्हणून ओळखतो. तर त्यातलं पहिलं जे आहे तर कुठल्याही प्रकारची हिंसा न करणे, कुठल्याही प्रकारचे इतरांना आहत न करणे, हा पहिला त्यांनी शील सांगितला. दुसरं आहे की कसलीही चोरी न करणे किंवा इतरांच्या संपत्तीवर, अधिकारावर हक्क न सांगणे. तिसरं आहे की खोटं न बोलणे. खोटं न बोलणे ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. चौथा आहे व्यभिचार न करणे. आणि 5वं आहे की कसल्याही प्रकारच्या मादक पदार्थांचं सेवन न करणे. या 5 गोष्टींविषयी बुद्ध बोलतात आणि या गोष्टी ह्या आपल्या जगण्याचे मापदंड आहेत, हे आपल्या जगण्याचे शील आहेत असं ते म्हणतात. त्याच्या पलीकडे जाऊन बुद्ध असं म्हणतात की जगामध्ये ना कुणीच असा पूर्ण पवित्र नाही आहे, सगळेजण पतित आहेत. काही ना काही त्यांच्याकडून गुन्हे घडतात, पाप घडतात, काहीतरी चुका घडतात. पण त्या पतितांचे बुद्ध 2 भाग करतात. ते म्हणतात की एक पतित, पहिल्या प्रकारचा पतित असा आहे की ज्याच्या जगण्याला कसलेच मापदंड नाहीत, जो त्याला हे शील माहितीच नाही आहेत, तो त्याच्याबद्दल अज्ञानी आहे. आणि असा जर पतित असेल की ज्याच्या जगण्याला कुठले मापदंड नाही आहेत तर तो नेहमीसाठी पतित राहील, तो कधीच सुधारण्याची शक्यता निर्माण होणार नाही. पण जो पतित आहे तो पतित आहे, पण त्याला माहिती आहे की मापदंड काय आहेत, म्हणजे त्याला माहिती आहे की मी चूक काय करायला लागलो आणि बरोबर काय आहे. त्याला जर हे कळत असेल तर त्याच्या सुधारण्याची मात्र शक्यता निर्माण होते. म्हणून आपल्या या पंचशिलांचं आपल्यामध्ये खूप महत्त्व आहे. म्हणजे आपल्याला एक दुःखापासून दूर होण्यासाठीचा, आपल्या ताणतणावापासूनचा दूर होण्याचा मार्ग म्हणून तो जगण्याचे काही नियम आपल्याला बुद्ध देतात. आणि ती ही 5 शिला आहेत. आणि ह्या 5 शिलांना अनुसरून मग ह्यांना प्राप्त करणं, हे पावित्र्य आपल्या चित्ताचं निर्माण करणं, याच्यासाठी मग पुढं ते आपल्याला अष्टांग मार्गाविषयी सांगतात. आणि हा जो अष्टांग मार्ग आहे हा आपण थोडक्यात बघूया. ते 8 गोष्टी कुठल्या आहेत. त्यातलं पहिलं अंग जे आहे ते म्हणतात की आपल्याकडं असायला हवी ती सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी. दृष्टी म्हणजे काय तर आपला दृष्टिकोन पाहण्याची गोष्ट. म्हणजे ज्याला अविद्या म्हटलेलं आहे की दुःखाचा अस्तित्व आहे आणि त्याच्यातून
मार्ग निघू शकतं याच्याबद्दलची अनभिज्ञता, याला त्यांनी अविद्या म्हटलं. आणि हे दूर होऊ शकतं याची जाण आपल्या मनामध्ये निर्माण होणं, याला बुद्धांनी सम्यक दृष्टी असं म्हटलेलं आहे. मग एकदा तुम्हाला ती दृष्टी निर्माण झाली की हां, दुःख आहे माझ्या आयुष्यामध्ये, त्या दुःखावर मला मात करायची आहे, त्यासाठी मला प्रयत्नरत राहायचं आहे, मग मला करावा लागतो तो सम्यक संकल्प. सम्यक संकल्प म्हणजे माझं जे काही ध्येय आहे, मी जे काही कार्य करणार आहे, माझ्या जे काही अपेक्षा आहेत स्वतःकडूनच्या इतरांकडूनच्या, माझ्या ज्या काही आकांक्षा आहेत आयुष्यामध्ये, मला काय करायचं आहे, कुठपर्यंत जायचं आहे, या सगळ्या नेहमी श्रेष्ठ आणि कल्याणकारी असाव्यात. हा संकल्प करणं म्हणजे सम्यक संकल्प असं बुद्ध त्याला म्हणतात. त्याच्यानंतर तिसरं येतं ते सम्यक वाणी. म्हणजे मी जे काही बोलतो ते नेहमी योग्य असायला हवं, सत्य असायला हवं, दुसऱ्यांना त्रास देणारं नसावं, दुसऱ्यांची अवहेलना करणारं नसावं. मी जे काही बोलतोय त्याच्या मागे नेहमी काहीतरी अर्थ असावा, नेहमी काहीतरी उद्देश असावा. मी निरर्थक बडबड करू नये, याला त्यांनी सम्यक वाणी असं म्हटलेलं आहे. मग मी जेव्हा अशा पद्धतीनं वागतो तर त्यावेळेस आपोआप माझं स्वतःसोबतचं वर्तन आणि इतरांसोबतचं वर्तन, मग त्या वाणीवरून तो येतो तो वर्तनाकडे. म्हणतं की पुढचा चौथा जो अंग आहे तो आहे सम्यक कर्मांत. म्हणजे आपण जे काही कर्म करतो ते कर्म करताना समोरचा व्यक्ती, त्याच्या भावना काय आहेत, त्याचे अधिकार काय आहेत, त्याचं पद काय आहे, त्याला माझ्या वागण्याचा काय त्रास होणार किंवा नाही होणार, या गोष्टींचा विचार करून केलेलं वर्तन आणि आपल्या ध्येयाप्रती समर्पित असलेलं वर्तन म्हणजे सम्यक कर्मांत असं बुद्ध सांगतात. हा चौथा मार्ग. पाचवा जो अंग आहे त्याला म्हणजे सम्यक आजीविका. आपल्याला जगण्यासाठी धन लागतं, अनेक गोष्टी लागतात, तर त्याच्यासाठी जे काही मार्ग मी अनुसरेन ते नेहमी योग्य असतील. म्हणजे श्रेष्ठ मार्गांनी केलेली आजीविका, इतरांचं नुकसान न करता केलेली आजीविका, इतरांपासून हिसकावून न घेता मिळवलेली आजीविका ही श्रेष्ठ आहे आणि तशा पद्धतीची आजीविका माझ्याकडं असावी असं बुद्ध म्हणतात. त्यानंतर बुद्ध सम्यक व्यायामाविषयी बोलतात. आता हा व्यायाम कशाचा आहे तर आपल्या विचारांचा आहे. ते म्हणतात की माझ्या या चित्तशुद्धीच्या ह्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये अनेक इतर विकार निर्माण होतील किंवा माझ्यामध्ये निर्माण होऊ नयेत याच्यासाठी मी पहिल्यांदा प्रयत्न करावेत. जर ते होत असतील तर त्यांना शोधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. जे मला चित्ताची शुद्धता करण्यासाठी मदत करणार आहेत अशा गोष्टी आपल्यामध्ये अंतर्भूत करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांची वृद्धी करावी. याला त्यांनी सम्यक व्यायाम असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तो येतो की सम्यक स्मृती. म्हणजे स्मृती काय आहे तर जागरूकता आहे. म्हणजे माझं चित्त नेहमी जागरूक असायला पाहिजे. मी कितीही चांगलं वागण्याचा, चांगलं जगण्याचा प्रयत्न केला तर मध्ये मध्ये मी घसरेन, माझ्या मनामध्ये विकार उत्पन्न होतील, तर त्याच्यावर मी लक्ष ठेवून असायला हवं. आणि त्या अकुशल वृत्ती, अकुशल विचार, अकुशल कर्म माझ्या मनामध्ये येणार नाहीत, माझ्याकडून घडणार नाहीत, याच्यासाठी मी सातत्यानं प्रयत्नशील असायला हवं. तो म्हणतो की पुढं हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये बाधा येणार. तर आपल्यासमोर येणाऱ्या नेहमीच्या ज्या बाधा आहेत त्या आहेत म्हणजे लोभ. म्हणजे आपल्याला लोभ होतो की हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. मग ते मिळवण्यासाठी आपण चुकीचे मार्ग अवलंबतो किंवा इतरांचा द्वेष करतो. माझ्याकडे हे आहे, त्याच्याकडं ते आहे, माझ्याकडे हे नाही, त्याच्याकडं ते आहे, का आहे, माझ्याकडं का नाही, म्हणून आपण इतरांचा द्वेष करतो. आपण आळस करतो. कळत असतात गोष्टी करायला पाहिजे पण ते आपण प्रवृत्त होत नाही, आळशीपणा करतो. किंवा विचिकित्सा करतो. म्हणजे चिकित्सा म्हणजे त्याचं पृथक्करण करणं, पण चुकीच्या पद्धतीनं पृथक्करण करणं. आणि पाचवं म्हणजे अनिश्चय, की आपल्याला व्हायला पाहिजे असं वाटतं पण त्याच्याविषयी आपण दृढ निश्चय करू शकत नाही. तर या बाधा आहेत आणि या बाधांवर मला मात करायची असेल तर आठवं अंग सांगतो की सम्यक समाधी. म्हणजे मला ध्यान करायला पाहिजे, समाधीस्थ व्हायला पाहिजे, पण ती समाधी तात्पुरती नसावी, तर ती मला शिकवणारी, प्रशिक्षण देणारी आणि मला या सगळ्या कुशल कर्मांसाठी, कुशल विचारांसाठी सातत्यानं प्रवृत्त करणारी ती समाधी असावी. असा अष्टांग अंगचा मार्ग आपल्याला बुद्ध देतात. तिसऱ्या याच्याकडे मी आत्ता जात नाही आपल्या कन्स्टेंटमुळं, पण या दोन गोष्टींचा विचार करता म्हणजे आपल्या आयुष्यात जी काही दुःख निर्माण होतात त्याच्या मूळ कारणांवर बुद्ध बोलतात.
आणि मग मला जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि मी आता हा केलेला मागच्या काही दिवसांमधला अभ्यास आहे. मागच्या काही वर्षांमध्ये मी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. इतरांना मी अनेक गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत असताना त्यातून मी शिकत असतो आणि त्याने माझ्या आयुष्यातल्या ताणतणावांचं नियोजन करण्याचा मी प्रयत्न करत असतो. म्हणजे एवढ्या छोट्यासा अभ्यास केल्यानंतर मला थोडं आजकाल जमायला लागले की माझे स्वतःचे ताणतणाव कसे मॅनेज करावेत. आंबेडकरांनी केलेला जो गाढा अभ्यास आहे सगळ्या तत्त्वज्ञानांचा, सगळ्या धर्मग्रंथांचा, आणि त्याचं सार ते इतकं कोळून प्यायलेले आहेत की त्याच्यामुळं मग त्यांना स्वतःचा इमोशनल कोशंट इतका हाय करता आलेला असावा. म्हणजे हे मला त्यांच्यातलं जे स्थैर्य दिसतं, मानसिक स्थैर्य दिसतं, अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा सगळ्या गोष्टींमध्ये सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये टिकवून ठेवणं, निर्माण करणं, ती वृद्धिंगत करणं आणि त्याचा स्वतःच्या आणि इतरांच्या विकासासाठी उपयोग करणं, या पद्धतीनं जगणं ठेवणं, याचं कारण या सगळ्या तत्त्वज्ञानामधून त्यांनी घेतलेलं सार नक्कीच असावं असं मला वाटतं. त्यामुळं आज जी आपण ही जयंती साजरी करत आहोत त्यांची, तर या जयंतीच्या निमित्तानं आपण या सगळ्या गोष्टींकडं कसं पाहावं आणि आपण त्याच्यामधून काय शिकावं, या गोष्टींकडं आपण थोडं सजगतेनं पाहायला हवं. की मी नुसताच त्याच्या प्रतिमेला हार घातली, आपण इथं बुद्धांची प्रतिमा पण ठेवलेली आहे. त्यांना बऱ्याचदा भगवान बुद्ध असं संबोधलं जातं, पण ईश्वर त्यांनी स्वतःला कधीच म्हटलेलं नाही आहे. त्यांनी आपला उत्तराधिकारी कधीच नेमला नाही. ते म्हणाले की माझा धम्म हाच माझा उत्तराधिकारी आहे आणि तो पुढं जाणं हे त्या धम्मामध्ये ताकद असेल तर तो पुढं जाईल असं त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की माझ्या मूर्तीची किंवा माझ्या प्रतिमेची पूजा करू नका, जे आपण अतिशय धुडकावून लावलेलं आहे, कारण की आपण सामान्य आहोत खूपच, आपल्या बुद्धीची कुवतीची झेप खूप कमी आहे. त्यांना भगवान म्हणणं मला योग्य वाटणार नाही, पण त्यांना आपण जे दुसरा उल्लेख देतो तो आहे तथागत बुद्ध. तथागत बुद्ध, ह्या तथागत याचा अर्थ काय आहे? तथ आणि आगत, जसे आले तसे. जे तथ म्हणजे जसं आहे तसं, आणि जे जसं आलं तसं, म्हणजे जे काही माझ्या आयुष्यामध्ये येतं, बरं वाईट, कशाही संवेदना, कशाही आजूबाजूला घडणाऱ्या घटना, त्याच्याकडं एका त्रयस्थ बुद्धीनं मला पाहता येणं, जसे आले तसे. आपण गोष्टी जशा आल्या तशा पाहत नाही, जशा पाहिल्या तशा सांगत नाही. आपण आपले विचार त्याच्यामध्ये, आपल्या भावना त्याच्यामध्ये मिक्स करतो आणि त्याची सरमिसळ करून त्याचा गोंधळ घालून ठेवतो आणि त्याच्यातून आपलं सगळं दुःख निर्माण होतं. ज्याला आजूबाजूला घडणाऱ्या घटना, इतर व्यक्तींचं वागणं, परिस्थिती, संवेदना ह्याच्याकडं जसे आले तसे पाहता आले, म्हणजे त्याला रिॲक्ट न करता, आपल्याला रिॲक्ट करण्याची खूप सवय, आणि रिॲक्शन दिल्यामुळं आपल्या मनामध्ये विकार निर्माण होतात, दुःख निर्माण होतं. तर ती क्षमता आपल्यामध्ये आपल्याला निर्माण करता येऊ शकते का? त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात नक्कीच. एका रात्रीमध्ये ह्या गोष्टी होत नसतात. पण आपणाला हा विचार जर पटला, म्हणजे बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये जेव्हा ती दीक्षा घेतली जाते तर बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी असे मंत्र म्हटले जातात. तर त्यातला बुद्धाला शरण जाणं म्हणजे गौतम बुद्धाला शरण जाणं असं अपेक्षित नाही. त्या बुद्धत्वामध्ये अभिप्रेत जे विचारभावनांचं मॅनेजमेंट आहे त्याला शरण जाणं. धम्मम शरण गच्छामी म्हणजे हा त्यांनी धम्माचा मार्ग सांगितला आहे, ज्याच्यामध्ये स्वतःची उन्नती अपेक्षित आहे. बुद्ध असं म्हणतात की मी या जन्मामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा मोक्षाची संकल्पना आहे, पण मोक्ष हा मृत्यूनंतर मिळतो आणि त्याच्यासाठी तुमचं कर्म चालू असलं पाहिजे, आणि त्याच्यासाठीचे मार्ग म्हणून सर्व ईश्वरांना साध्य करणं, यज्ञ करणं असे वेगवेगळे मार्ग दिलेले आहेत. तर बुद्ध असं म्हणतात की धम्म हा धर्मशास्त्रात नाही, धर्म हा तुमच्या आचरणात आहे. तुम्ही जे आचरण करता त्याच्यामध्ये तुमचा जोपर्यंत धम्म येत नाही तोपर्यंत त्या धर्माला कुठलाही अर्थ नाही. त्यामुळे त्यांनी धम्माला धर्मशास्त्रातून काढून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार, आणि आचरण म्हणजेच आपलं वर्तन हे आपल्या विचार आणि भावनांनी प्रेरित असतं. म्हणजेच आपल्या चित्तामध्ये निर्माण होणारे विचार, चित्तामध्ये निर्माण होणाऱ्या भावना, आणि आधुनिक मानसशास्त्र
म्हणतं की मन म्हणजे काय आहे, तर माझ्या विचार, भावना आणि वर्तन. मानसशास्त्र म्हणजे काय, तर आपल्या वर्तनाचा अभ्यास, याला मानसशास्त्र म्हणतो. आणि त्या वर्तनामागे कारणीभूत असलेल्या विचार, भावनांचा अभ्यास. म्हणजे मनाचा विचार हा बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी करायला सुरुवात केली. तो म्हणाला की मोक्ष मृत्यूनंतर नाही, तुम्ही याच जन्मात मिळवू शकता. म्हणजे तुमच्या सगळ्या विकारांवरचा विजय, तुमच्या चित्ताची शुद्धता जेव्हा तुम्हाला करता येईल. आता आपण सगळेजण मोक्षाला प्राप्त होणार आहेत का? नाही, आपल्यामध्ये तेवढी कुवत नाही, आपल्यामध्ये क्षमता नाही. पण किमान माझं आयुष्य कालच्यापेक्षा आज जास्त आनंदी असेल, माझा भवताल माझ्यापेक्षा जास्त चांगला, कालच्यापेक्षा जास्त चांगला असेल, माझ्यामुळे इतरांच्या आयुष्यामध्ये थोडासा आनंद निर्माण होईल, भवतालामुळे प्रेरित होऊन किंवा दुःखी होऊन मी माझं आयुष्य त्रासदायक करणार नाही. एवढ्या साध्या साध्या संकल्पना आपल्याला या निमित्तानं समजून घेता आल्या. आणि आपलं जगणं हे अर्थपूर्ण, म्हणजे आपलं आचरण हे शीलवंत असावं याचा विचार करणं, आपल्या जगण्याला मापदंड देणं, आणि मग आपले जे अष्टांग मार्ग सांगितले, मग आपली वाणी असेल, आपला कर्मांत असेल, हा योग्य पद्धतीनं असणं, याच्यामध्ये माझ्या दुःख निवारणाच्या सगळ्या संधी उपलब्ध आहेत. माझ्या निर्माण होणाऱ्या प्रत्येक ताणतणावांचं उत्तर याच्यामध्ये उपलब्ध आहे. फक्त मला डोळे उघडून या सगळ्या गोष्टी समजून घेणं आणि मग डोळे बंद करून आपल्या चित्तामध्ये त्याच्यावर चिंतन करणं आणि त्याच्यामधून माझ्या विचारांचा एक ट्रॅक जो मला योग्य भावनांकडे घेऊन जातो आणि योग्य वर्तनाकडे घेऊन जातो, तो जर मला शोधता आला तर माझं ताणतणावाचं नियोजन हे जास्तीत जास्त चांगलं, अतिशय म्हणजे आयडियल कदाचित आपलं होणार नाही, पण कालच्यापेक्षा म्हणजे त्या मोक्षाला पोचणं हा एक दूरस्थ बिंदू आहे. पण मी त्या दिशेनं 2 पावलं जरी चाललो तर माझं आयुष्य आणि माझं भवताल हा कालच्यापेक्षा आज जास्त चांगला असू शकेल, अशी शिकवण या निमित्तानं आपल्याला आपल्या विचारांमध्ये, आपल्या चित्तामध्ये अंतर्भूत करता आली तर ती या सर्व महामानवांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं.